लोहारा पंचायत समिती सभापतीपदी पल्लवी जानकर, उपसभापतीपदी अमोल पाटील. लोहारा पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीची निवडणूक दिनांक 6 रोजी पार पडली. लोहारा पंचायत समितीच्या 8 पैकी 8 जागेवर महायुतीने विजय मिळवला होता. शिवसेना शिंदे पक्षाकडे 4, भाजपाकडे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे 1 सदस्य. त्यामुळे सभापती आणि उपसभापती महायुतीचाच असणार हे निश्चित झाले होते. लोहारा पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाची निवडणूक पंचायत समिती सभागृहात दिनांक 6 रोजी दुपारी 2 वाजता पार पडली. सभापती पदासाठी अर्ज मागवण्यात आले. यावेळी शिवसेनेच्या वतीने पल्लवी जानकर आणि भाजपच्या वतीने दत्तात्रय वाघमारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यावेळी घेण्यात आलेल्या मतदानानुसार शिवसेनेच्या वतीने पल्लवी जानकर यांना 5 तर भाजपच्या वतीने दत्तात्रय वाघमारे यांना 3 सदस्यांनी पाठिंबा दिला. शिवसेनेचे अमोल पाटील यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली. योग्य पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करते. या लोहारा तालुकावासियांचं सर्व मतदार बंधू भगिनींचं मी प्रथमतः आम्ही सभापती उपसभापती लोहारा पंचायत समितीचे सर्व सदस्य आम्ही या सर्व जनतेचे प्रथमतः मी आभार मानतो. आणि हा 4 वर्षाचा जो गॅप यामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये निर्माण झालेला आहे याची पूर्ण भरपाई ज्या पद्धतीने करता येईल, ज्या विकास कामाची सर्व कामं रेखडलेली आहेत, शेतकरींच्या विहिरी असतील, अनुदान पडायचे राहिलेले असतील, या सर्व कामाबद्दल सर्वसामान्यांचे जे काय कामं या ठिकाणी रखडलेले आहेत त्या कामाला गती आणण्यासाठी आम्ही या ठिकाणी आता कामाला सुरुवात करणार आहोत. जनतेच्या सेवेमध्ये आम्ही 5 वर्ष अखंड काम करण्याची शपथ आज या ठिकाणी सभापती आणि उपसभापती या नात्याने आम्ही घेतलेली आहे.